अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर आज विषय आपला आहे गणेश चतुर्थीच्या दिवशीपासनं गणेश अनंत चतुर्थीपर्यंत आपल्याला दररोज ही सेवा करायची आहे. कर्जमुक्तसाठी सेवा करायची आहे. जर तुम्ही ह्या गणेश स्थापनामध्ये केला तरी अतिउत्तम. जर दररोज ह्या स्तोत्राचं जर पाठन केले तर बघा आपल्या जीवनातले कितीही कर्ज असू द्या, कितीही मोठे कर्ज असू द्या, ते कर्ज फिटण्यास मदत होते. असं नाही की तुम्ही हे पाठन केले की लगेच तुमचे कर्ज फिटून जाईल. बघा गणपती बाप्पा हे संकट हारणारे आहेत, हे दुःख हारणारे आहेत आणि सुख देणारे आहेत आणि संकटातून तारणारे आहेत. तशाच प्रकारे हे कर्जमुक्त सुद्धा करणारे देवता आहेत. कर्जापासून आपल्याला हळूहळू एकतर आपलं जे काही व्यवसाय आहे ते व्यवस्थित चालण्यास मदत होईल, नाही तर मग आपल्याला कर्ज फेडण्यासाठी अनेक मार्ग आपल्याला भेटल. असं नाही की आपल्याला काही कर्म न करता आपल्याला सगळं काही होऊन जाईल, पण कर्म आपल्याला करायचंच आहे. त्याचबरोबर हे संकटनाशक गणपती बाप्पा आहेत. कर्जमुक्ती गणेश स्तोत्र आहे हे भगवंताने हे स्तोत्र शंकराचार्यने लिहिलेला हा स्तोत्र आहे. या स्तोत्राचं जर पाठन आपण दररोज केले तर आपल्याला कर्ज फिटण्यास मदत होते. हळूहळू होते, असं नाही की लगेच होणार. हळूहळू तुम्हाला मार्ग भेटेल. तुमचं एकतर व्यवसाय गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादेनं तुमचं व्यवसाय चांगलं चालेल किंवा तुम्हाला पैसे कुठं अडकले असतील तर ते पैसे येण्यास मदत होईल. त्याचबरोबर कुठं आपलं नुकसान होत असेल तर नुकसान कमी होतं आणि आपल्याला जर व्यवसाय चालवण्यासाठी अनेक मार्ग प्राप्त होतात. अशा प्रकारे आपल्याला मार्ग भेटत असतात. कोणी ना कोणी भगवंताच्या कृपेने आशीर्वादाने आपल्याला कोणी मदत करायला पुढे येतात. ह्या सगळ्या गोष्टी ही भगवंताच्या कृपेनेच होतात असतात. कधी कधी अचानक बघा आपण खूप संकटात असतो, आपण खूप देवाचं नाव जप करतो, देवांची पूजा केलेली असते, खूप आपण देवांचे स्मरण करत असतो, भजन करत असतो, आरती रोजची नित्य सेवा करत असतो. अशा वेळेस जर आपल्या कधी संकटामध्ये अडकलो, आपल्याला खूप संकट येतात, आपल्या खूप अडचणीमध्ये असतो, अशा वेळेस बघा असं कोणीतरी अचानक असं कोणीतरी येतं आणि आपल्याला मदतीचा हात देतं. असं समजून घ्या हे भगवंताच्या कृपा आशीर्वादानेच हे आपल्याला हे मदतीचा हात आलेला आहे. हे आपली काहीच त्याच्यामध्ये काही नसताना सुद्धा लोक आपल्याला मदत करायला पुढे येतात. तर हे सगळे भगवंताचेच आशीर्वाद असतात. हे आपण जे काही नित्य सेवा करतो, भगवंतांची विनंती करतो, पूजापाठ करतो, मंत्रस्तोत्र करतो, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या सगळं आपल्यासोबत घडत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर कर्ज खूप झालेलं असेल, कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावं लागत असेल, त्या कर्जामुळे आपल्याला खूप त्रास होत असेल, कर्जाचं डोंगर जास्त जास्त वाढतच चालत असेल, तर दररोज ह्या स्तोत्राचं तुम्ही मनाभावाने दररोज 12 पाठ करा. दररोज 12 वेळेस हा स्तोत्र वाचायचं आहे. किती श्लोकाचं स्तोत्र 12 श्लोकाचं आहे, पण आपल्याला 11 वेळेसच 11 श्लोकच वाचायचं आहे. मग 12व्या वेळेस आपल्याला 12 श्लोक वाचायचा आहे. आपल्याला हे स्तोत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. ऋणमोचन महागणपती स्तोत्र ही कर्जमुक्तीसाठी स्तोत्र आहे. जसं संकटनाशक गणपती स्तोत्र प्रत्येक संकटापासून संरक्षण होतं आणि ऋणमोचन गणपती स्तोत्र हे प्रत्येक आपल्या कर्जापासून आपल्याला मुक्ती भेटते. तर हा स्तोत्र आहे. प्रत्येक स्तोत्राचं प्रत्येक महत्व अलग अलग आहेत. जसे आपल्याला आजार होतं, प्रत्येकाच्या सर्दी खोकल्याचं गोळ्या अलग असतात, पोटात दुखायच्या गोळ्या अलग असतात, तापीच्या गोळ्या अलग असतात. तशाच प्रकारे गणपतीचे पण असे हजारो स्तोत्र मंत्र आहेत. प्रत्येक कार्यासाठी प्रत्येक विषयासाठी अलग अलग स्तोत्र आहेत. मुलांच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गणपती अथर्वशीर्षाचं पाठन आपण करतो. आपल्याला जर काही अचानक संकट येत असतील, आपल्यावर खूप संकट आलेलं आहे, संकटनाशक गणपती स्तोत्र आहे.
आपल्याला जर मनासारखं विवाह होत नसेल तर त्याच्यासाठी मंत्र अलग आहे. आपल्या मनासारखं जोडीदार प्राप्त करण्यासाठी त्याचे मंत्र अलग आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याचे मंत्र अलग आहेत. म्हणजे प्रत्येकाचे कार्य प्रत्येकाचे असे अलग आहेत. तर हे ऋणमोचन स्तोत्र कसं आहे मी थोडंसं तुम्हाला वाचून दाखवते. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून हे दररोज तुम्ही वाचन करू शकता. अगोदर आपल्याला विनियोग वाचायचा आहे. ओम अश्य श्री ऋणमोचन महागणपती स्तोत्र मंत्रश भगवान शुक्राचार्य ऋषी ऋणमोचन गणपती देवता मम ऋणमोचनार्थ जपे विनियोग. हे विनियोग झाल्यानंतर मग आपल्याला खाली मूल मंत्र वाचायला सुरुवात करायची आहे. ओम स्मरामी देव देवेश वक्रतुंड महाबल षडक्षर कृपा सिंधू नमामि ऋणमुक्तये. महागणपती देव महासत्व महाबलम महाविघ्नहर सौम्यम नमामि ऋणमुक्तये. एकाक्षर एकदंत एक ब्रह्म सनातनम एकमेवाद्वितीय च नमामि ऋणमुक्तये. शुक्लांबरम शुक्लवर्ण शुक्लगंधानुलोपनम सर्वः शुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये. रक्तांबर रक्तवर्ण रक्तगंधानुलोपनम रक्तं पुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये. कृष्णांबरम कृष्णवर्णं कृष्णगंधानुलोपनम कृष्णं पुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये. पीतांबरं पीतवर्णं पीतगंधानुलोपनं पीतपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये. नीलांबरं नीलवर्ण नीलगंधानुलोपनं नमामि ऋणमुक्तये पूज्यमानं. धूम्रवर्ण धूम्रगंधानुलोपनं धूम्रपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये. सर्वांबरं सर्ववर्ण सर्वगंधानुलोपनं सर्वपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये. भद्रजातं च रूपं च पाशकुशं धरं शुभं हरं देवं नमामि ऋणमुक्तये. हे 11 श्लोक आहे. त्याच्यानंतर हे फलश्रुती आहेत. यह पठेन ऋणहर स्तोत्र प्राप्त काले सुधी नरः षडमाशभचय ऋण छेदने भविष्यति. श्री सद्गुरु चरणारमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणारमस्तु. म्हणजे आपण ह्या ऋण स्तोत्राचं 6 महिने जर दररोज पाठन केल्याने आपले जे काही ऋण आहे जे काही कर्ज आहे ते कर्ज मुक्त होण्यासाठी मदत होते. तर ह्या गणपतीमध्ये तुम्ही आवर्जून म्हणा. त्याचबरोबर जर तुम्हाला दररोज म्हणणं शक्य असेल तर तुम्ही दररोज ह्या पाठामध्ये ह्या स्तोत्राचं नित्य पाठन करा. कर्जमुक्त व्हाल. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक जरूर करा.